समाज कल्याण खातं आहे की हे समाज अकल्याण खातं आहे हा ना. आणि सोशल वेलफेअर डिपार्टमेंटचा काही संबंध नाही. म्हाडाच्या बिल्डिंगी आहेत त्यामुळे यांच्या एनओसीची गरज नाही. पण दलितांना इथे त्यांच्या मृत्यूस कारणीभूत होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली गुन्हा दाखल करावा. मुंबईतील 200 इमारतींचा पुनर्विकास सामाजिक विभागाच्या परवानगीमुळे आणलेला आहे. या 200 इमारतींमध्ये हजारो मागासवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातील रहिवासी वास्तव्य आहे. या सामाजिक न्याय विभागाच्या या धोरणामुळे अनेकांचा जीव आता टांगलेला लागलेला आहे. या संदर्भामध्ये रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सामाजिक न्याय विभागावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आपण या संदर्भात त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. साहेब नमस्कार. आपण सामाजिक न्याय विभागाच्या वर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची आपण मागणी केलेली, या संदर्भात काय सांगा? आज बघा, या इथे सर्व इतर ओपन जे प्लॉट्स आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत आहेत. 20-20, 25-25 माळ्याच्या टॉवर्स इथे होत आहेत. आणि आमच्या मागासवर्गीयांच्या ज्या या बिल्डिंग आहेत अत्यंत घुशीने पोखरलेल्या आहेत, क्रॅक गेलेले आहे. कधी त्या बिल्डिंगी पडतील, आतमधले स्लॅब्स पडत आहेत, गटार लाईन चोक झालेले आहेत त्या नवीन बिल्डिंगी होत असल्यामुळं. आणि घरामधून ग्राउंड फ्लोअरला पाणी येतंय, वरतून गच्चीवरून वरच्या मजल्यावरती पाणी येतंय आणि जीव मुठीत घेऊन हे सर्व मंडळी राहत आहेत. उद्या काहीतरी इथे दलितांचा म्हणजे या अनुसूचित जातीच्या लोकांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न या इथं हट्टाने, मी मुद्दाम म्हणतो हट्टाने, या इथे समाज कल्याण खातं करतंय. आणि त्यामुळं त्यांच्यावरती दलितांवरती म्हणजे अन्याय करणार आहे. दलितांना इथे त्यांच्या मृत्यूस कारणीभूत होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली गुन्हा दाखल करावा अशी मी इकडच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे. आणि ते लवकरच करणार आहेत. कारण या इथं यांचा खरं म्हणजे बिल्डिंगी माढांच्या याने कुठेतरी जामीन राहिले आणि ते जामिनाचं घेतलेलं कर्ज या सर्व सोसायटीने पूर्ण भरलेलं आहे. आणि त्यांना म्हाडाने कन्व्हिन्स सुद्धा दिलं असताना फक्त हट्ट म्हणून या इकडचं समाज कल्याण खातं महाराष्ट्राचं यांना डेव्हलप करण्यासाठी परवानगी देत नाही. खरं म्हणजे त्यांचा आणि या बिल्डिंगचा काही संबंध येत नाही. यांच्या विरुद्ध कायदेशीर तर कारवाई होईलच. त्यांच्यावर माझ्या मते हायकोर्टाने एकदा हे इंटरिम ऑर्डर सुद्धा पास केली होती की या बिल्डिंगीना आणि सोशल वेलफेअर डिपार्टमेंटचा काही संबंध नाही, म्हाडाच्या बिल्डिंगी आहेत त्यामुळे यांच्या एनओसीची गरज नाही. परंतु अशा असताना सुद्धा ही मंडळी मुद्दामून सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने ते प्रकरण परत एकदा हायकोर्टाकडे पाठवलेलं आहे. तर हे ज्या पद्धतीने टोलवाटोलवी करण्याचा आणि या इथं असणाऱ्या लोकांचा जीव टांगणीला लावण्याचा प्रयत्न समाज कल्याण खातं करतंय हे अत्यंत दुर्दैवी आहे. एक समाज कल्याण खातं आहे की हे समाज अकल्याण खातं आहे हा सर्व इकडच्या लोकांना पडलेला प्रश्न आहे. आज ही सर्व मंडळी एकत्र झालेली आहेत आणि त्यांनी मी आज संपूर्ण आज बिल्डिंगचा 200 बिल्डिंग इथे आहेत त्यांचा मी सर्वे केलेला आहे. अत्यंत धोकादायक आहेत. अनेक बिल्डिंगना खालून क्रॅक गेलेल्या आहेत. कधी पडतील त्याचा भरोसा नाही. पावसाचं एक तर प्रचंड मुंबईमध्ये पाऊस पडतो. उद्या जीवितहानी झाली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी समाज कल्याण खातं, त्यांचे मिनिस्टर आणि त्यांचे सर्व अधिकारी यांची आहे असं सांगतो. आणि त्यामुळं रिपब्लिकन लवकर या बाबतीत जर समाज कल्याण खातं ऐकणार नसेल तर रस्त्यावरची लढाई, मोर्चे, आंदोलन होतील. हा इकडचा जो मेन रोड आहे तो सुद्धा बंद करू, त्याशिवाय सरकारचे डोळे उघडणार नाहीत असं मला वाटतं. तेव्हा सरकारने आणि खास करून मुख्यमंत्र्याने आणि उपमुख्यमंत्री याच्यामध्ये ताबडतोब लक्ष देऊन जे काही अन्याय या इकडच्या मागासवर्गीय कुटुंबांवर होतोय आणि या मागासवर्गीय सोसायट्यांवर होतोय तो ताबडतोब दूर करावा. जेणेकरून आज या इथे जमलीची परिस्थिती असते की गावाबाहेर गावकुसामध्ये राहणाऱ्या लोकांची जी परिस्थिती तशा पद्धतीने इथे आजूबाजूला यांच्या 25-30 माळ्याचे टॉवर आणि ह्या छोट्या छोट्या बिल्डिंगी त्यामुळं ना लाईट येत ना हवा येत, यांचं गुदमरण्यासारखं जीवन झालेलं आहे. तेव्हा ताबडतोब सरकारने याच्यावरती निर्णय घ्यावा ही माझी समाज कल्याण खात्याला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कळकळीचं आव्हान आहे. न पेक्षा रस्त्यावरचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. तसंच न्यायिक लढाई लढू आणि न्यायिक लढाई नुसतीच लढणार नाही तर याच्यावरती आम्ही सरकारने ज्या पद्धतीने ह्या मंडळींचे हाल केले त्याबद्दल त्यांचा मुआवजा पण घेऊ
त्याच्यासाठी सुद्धा केस करू, एवढं मी सांगतो. धन्यवाद. जय भीम. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सामाजिक न्याय विभागाच्या संपूर्ण याच्यावर नाराजी व्यक्त केली. हे सामाजिक न्याय विभाग नसून सामाजिक अकल्याण विभाग असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता हा लढा रस्त्यावर उतरण्यात असल्याचं त्यांनी सांगितलंय. शासनाने मराठीसाठी मंगेश म्हात्रे, विक्रोळी, मुंबई.